चला मॅच सुरू करा, कारण 3 मॅचेस बाकी आहेत. 4:45 वाजलेले आहेत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. हितेश नडार आणि शुगन कुमार आणि हितेश नडार. मावळात चर्चा आहे या खेळाडूंची आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. निलेश गोलंदाजीसाठी, हितेश नडार बॅटिंग करण्यासाठी याच मैदानात सातत्याने सराव करणारे देहू खेळाडू एका बाजूला पाहायला मिळतील. ओव्हर 40 गटातून मात्र सेमी गाठली गेली आहे. दुसऱ्या बाजूला हमराज मृत्युंजयने हितेश नडार पहिला बॉल, पहिल्याच बॉलला लॉंग ऑनच्या दिशेने पाठवलंय. फिल्डर येणार तोपर्यंत बॉल डोक्यावरून सीमारेषा पार जातोय. चौकार. हितेशकडे स्ट्रेंथ आहे. हितेश असतील, राजू पेरुमल असतील, आनंद चव्हाण असतील, निहाल तुसामत असतील, उमेश नायडू स्वतः, इकडल्या देहूरोडच्या क्रिकेटची क्षाण आहे ते सगळे. जेपी असतील, आशिष मोहिले असतील, ही ख्यातनाम नाव आहेत. शुगन कुमार असतील, तुषार शिंदे असतील, ही अशी नाव आहेत ज्यांनी देहूरोडचं क्रिकेट मात्र सातत्याने समृद्ध केलेलं आहे. यावेळेला हितेश कव्हरच्या दिशेने बॉलला खेळतायत. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर अतिशय तत्परतेने आले आणि थ्रो करतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली आहे. 5 धावा धाव फलकावर आहेत. एक महत्वाची मॅच, सेमीफायनल नंबर 1. यानंतर जर पाहिलं तर NSP ब्रह्मा एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. सुमित ढेकळे आणि कंपनी, सिद्धेश भोसले आणि कंपनी सेमीफायनल मध्ये दाखल झालेली आहे. यावेळेला थोडासा आखूड टप्प्याचा बॉल पाठीमागे खेळलाय. शुगनच्या बॅट मधून मात्र येताना पाहायला मिळाला हा 4 धावांचा फटका. कोथरूड ट्रॅकर्स आणि त्यानंतर NSP ब्रह्मा हा सामना यानंतर होईल सेमीफायनल नंबर 2. पुन्हा एकदा निलेश. 9 धावा धाव फलकावर, पहिलं षटक मार्गस्थ. यावेळेला विकेट केला जातोय. शुगनच्या बॅट मधून आला फटका आणि काय कॅच पकडले त्या ठिकाणी. वा वा वा. संदेश पार्टे हिट आणि फिट खेळाडू. जबरदस्त कॅच आणि माघारी परत फलंदाज. फटका चांगला होता परंतु कॅच त्याच्यापेक्षा चांगली होती. हा सगळ्या संघांना आपण सांगितलं होतं की सेमीफायनलला गेल्यानंतर तुम्ही 2 आयकॉन ऍड करू शकता. याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. सेमीफायनलला पोहोचल्यानंतर तुम्ही 2 आयकॉन ऍड करू शकता. ही माहिती सगळ्या संघांना आपण अगोदरच दिली होती. आयोजकांची अशी सूचना आहे. पुन्हा एकदा निलेश. बॅटिंग साठी जर पाहिलं तर येत आहेत राजू चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत आणि एकदम शांत स्वभावाचा खेळाडू. रेल्वेत कार्यरत देखील आहे.
परंतु पाहूयात कशा प्रकारची बऱ्याच ठिकाणी मात्र आयकॉन आयडॉलच्या स्वरूपात देखील खूप मागणी असते राजूला सुद्धा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी सज्ज राहायचे. पहिली ओव्हर सुरू आहे. राजू पेरुमल यावेळेला उडवला बॉल समोरच्या दिशेने रडार मध्ये आला आणि त्याच्यावर राजूने प्रहार केलाय. शांत दिसणारा राजू मैदानात गेल्यानंतर जबरदस्त त्वेषाने बॅटिंग करतो आणि म्हणूनच राजूच्याही खूप मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोअर्स आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली ती 16 धावा धाव फलकावर. पहिलं षटक सुरू आहे. एक बॉल बाकी आहे आणि 16 धावा धाव फलकावर झालेले आहेत. याही वेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. कव्हरच्या दिशेने मात्र बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. एक धाव तिकडे घेतली जाईल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा तिकडे पूर्ण केल्यात. एक षटक संपलं आणि पावसाचं संदेश पार्टे येतात गोलंदाजी करण्यासाठी. हिट आणि फिट खेळाडू गेली कित्येक वर्ष. पुण्याचं नाव ज्यांनी भारतभर नेलं, भारताच्या बाहेर नेलं, त्यांना मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. संदेश पार्टे आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धाव फलक जर पाहिला तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल आणखीन एक चांगला स्ट्रोक आलाय खरा, परंतु पाहूयात कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. पकडली जाते तिकडे कॅच. सव्वीस धावा धाव फलकावर.
ओव्हर नंबर 2 सुरू असताना एक चांगलीच धावसंख्या बनवली गेलेली आहे देहरोडच्या टीम कडून. देहरोड 11 देहरोडचे सगळेच खेळाडू एका टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समोर संदेश पार्टे यांना आपण पाहतोय. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी आपल्या टीमसाठी कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होतोय. पहिल्या षटकात जास्त धावा आल्या परंतु या षटकात कंट्रोल केल्या त्या धावा. संदेश पार्टे यावेळेला आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळलाय. ऋषिकेश यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळतोय. हे तेच खेळाडू आहेत थोड्या वेळापूर्वी खेळपट्टीवर पाणी मारण्याचं काम करत होते आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी खूप चांगली बॅटिंग देखील करताना पाहायला मिळत आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. आणखीन एक बिग हिट. वा ऋषीच्या बॅट मधून आलेला फटका पाहायला मिळतोय. खूप लांबवर पाठवलाय. सुमित ढेकळे यांची आठवण करून देणारा हा एक मोठा स्ट्रोक आलाय. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 38 धावा. वसीम येतात गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल सीमारेषा पलीकडे जातोय. हितेश नडार यांच्या बॅटमधून स्ट्रोक येत आहेत. देहरोड 11 एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. आणि धावसंख्या जर पाहिली तर 42 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाला नुकतीच सुरुवात झाली आणि इकडे देहरोड 11 संघाचे खेळाडू मात्र खूप चांगली कामगिरी करतायत. हितेश नडार माघारी परतले. त्यानंतर जर पाहिलं तर हितेश नडार मैदानाच्या आतमध्ये राजू पेरुमल माघारी परतले. शुगन माघारी परतले. परंतु ऋषिकेश आणि हितेश नडार ही जोडी मात्र खूप चांगली कामगिरी करते आपल्या देहरोड टीमसाठी. परंतु कमबॅक करावं लागेल. वसीमकडे क्षमता आहे. 440 गटातून सेमीफायनलला पोहोचलेला हा संघ. त्यांनाही या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. 40+ तालुका. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. 43 धावा धावफलकावर. हा पहिला डाव आहे. दुसऱ्या डावात देखील धावा बनवण्याची क्षमता आहे या खेळाडूंमध्ये. कारण अविनाश रामगुडे, संदेश पार्टे ही नावं देखील दुसऱ्या डावात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सचिन राठोड देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा निवडलेली आहे आणि थ्रो देखील जोपर्यंत केला तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला.
इथेचे मैदानात खूप मोठ्या प्रमाणावर चाहते आलेले आहेत, कारण इथेशला मैदानात खेळताना नेहमीच पाहत आहेत. तालुक्यातील यंगस्टर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्क्वेअर लेगला उडवलाय हा बॉल आणि काय जबरदस्त निलेशने त्या ठिकाणी एफर्ट्स दाखवलेत. पकडली कॅच, विकेट आली आहे. आनंद आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. इथेचे बंधू आनंद नाडर. युवा टॅलेंट सुद्धा खूप चांगलं आहे. म्हणजे देहरोडचे जे सिनियर क्रिकेटर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवोदित खेळाडू देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. परंतु समोर जर पाहिलं तर हमराज मृत्युंजय ही देखील एक चांगली कामगिरी करणारी क्षमता ठेवत आहेत. डॉट बॉल. आनंद नाडर. या वेळेला फुल टॉस बॉल. एक धाव मात्र तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय. टप्प्याचा बॉल. बॅटची कडा घेतली गेली. पाठीमागे धनंजय त्या ठिकाणी आले आणि बॉल अडवतात. तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव तिकडे मिळणार आहे. या षटकात जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरचा चौकार वगळता थोडंसं धावसंख्येला नियंत्रणातच ठेवलेलं आहे. 48 धावा धाव फलकावर आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपला. 48 धावा. अठ्ठेचाळीस धावांवर हा धावफलक थांबलेला आहे. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक मार्गस्थ आहे. आशिष आलेत बॅटिंग करण्यासाठी. आशिष मोहिले. अष्टपैलू खेळाडू आशिष मोहिले. यावेळेला फाईन लेग. ऋषीने मात्र अगदी खूप लांबवर पाठवलाय. आज सुमित मैदानाच्या आतमध्ये आणि प्रत्येक जण सुमित सारखेच लांब लांब षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय आणि ऋषी जबरदस्त षटकार. आजच्या दिवसाचा हिरो मात्र ऋतिक पाटील राहिला. 1 बॉल 4 रन असताना षटकार ठोकलाय. आणि मित्र हो, या मैदानात षटकार ठोकणं तेवढं सोपी गोष्ट नाहीये, परंतु ऋतिक पाटीलने एक इतिहास घडवला या मैदानामध्ये. शेवटच्या बॉलवर षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आणखीन एक नाव ऍड झालं या मैदानामध्ये.
ते ऋतिक पाटील फ्रॉम वडवली. चला मॅच सुरू करायची आहे. 54 धावा धावफलकावर, 4 चेंडू बाकी आहेत. नेहमीप्रमाणे चेतन देखील आवर्जून उपस्थित आहेत संध्याकाळच्या अंतिम टप्प्यामध्ये का होईना. प्रत्येक खेळाडूचे काही विशेष खेळाडू असतात खास. चेतन थोडेसे नाराज दिसत आहेत पण अविनाश रामगुडे यांना पण या ठिकाणी पाहतोय. अंतिम षटक आहे. 54 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अविनाश रामगुडे अनुभव संपन्न खेळाडू, गेली कित्येक वर्षाची तपश्चर्या क्रिकेटच्या खेळाची अविनाश रामगुडे यांच्याकडे. पप्पू या वेळेला टप्प्याचा बॉल होता आणि काय बॉल भिरकावून दिलाय, लांब लचक पाठवला. कदाचित सुमितला सुद्धा एक छोटीशी झलक दाखवत आहेत. खूप चांगली पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक, परंतु पाहूयात यावेळेला किती लांब बॉल जाईल. ऋषिकेश कदम आणखीन एक षटकार या ठिकाणी ठोकताना पाहायला मिळत आहेत. स्कोर जर पाहिला तर आता पुढे गेलाय 66 धावा धावफलकावर. चौथी ओव्हर सुरू आहे. ऋषीने फक्त षटकार मारलेत आणि 5 षटकार, एकही सिंगल नाही काढली आहे. हा खेळाडू फक्त 6ची भाषा बोलतो. आणखीन एक, पठ्ठ्याने 6 बॉल 6 षटकार म्हणजे एकंदरीत 6 षटकार मारलेले आहेत. आता जर पाहिलं तर लगातार 3 षटकार झाले. बॉल खेळले त्यांनी 9 आणि षटकार मारले 6. 36 धावा केल्या. आणि मित्रहो, देवरोडच्या या ऋषी कदम साठी देखील टाळ्या व्हायला काय हरकत आहे. जबरदस्त कामगिरी ऋषी. आणि संभाजी देवकर साहेब, उपाध्यक्ष मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार ऋषिकेश कदम यांना. एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, खेळपट्टीवर काम केल्यानंतर खेळपट्टी सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होते. बाकीच्यांनी सुद्धा लक्ष द्या. राजूभाई म्हणजे तरलोचन सिंग रत्तू, त्याचबरोबरने धनराज तेलगू आणि कृष्णा चलवादी यांच्या सगळ्यांकडून 500 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. म्हणजे एकंदरीत 1000 रुपयाचा पुरस्कार या ठिकाणी ऋषिकेश कदमने मिळवलेला आहे.
चला टॉस साठी यायचं विनंती असेल. NSP ब्रह्मा टॉस करण्यासाठी या ठिकाणी त्वरित दाखल व्हायचंय आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर कोथरूड ट्रॅकर्स. चला मॅच सुरू करायची. 5 वाजलेत आणि 2 मॅच याच्यानंतर सुद्धा बाकी आहे. चला त्वरा करा. तर 73 धावांची आवश्यकता आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. काल याच अविनाश रामगुडे यांनी धुमाकूळ घातला होता, अर्धशतक केलं होतं. आज पुन्हा एकदा बॅटिंग करावी लागेल. आपल्या टीमच्या मदतीला कित्येक वर्ष येणारा बॅटर म्हणजेच अविनाश रामगुडे यांना आपण पाहतोय. यस, काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय अविनाश रामगुडे यांच्याही बॅट मधून. मात्र हवाई फायर, सिक्सर. ओ हो, आणखीन एक, याही वेळेला लांब लचक स्ट्रोक खेळलाय. हे नाव आहे अविनाश रामगुडे. कित्येक स्पर्धा लिहिल्या, जिंकून दिलेल्या आहेत आपल्या खेळाच्या जोरावर. आणि जरी लक्ष मोठं असेल, टेनिस क्रिकेटची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये संदेश पार्टे आणि अविनाश रामगुडे. आज पुन्हा एकदा धुमाकूळ घालावा लागेल. देहूरोडची टीम समोर आहे परंतु इकडे प्रयत्न मात्र करावे लागणार आहेत. अविनाश रामगुडे यावेळेला ऑप्शनच्या बाहेर. थोडासा दबाव पाहायला मिळतोय. आशिष मोहिले एक मोठं नाव आहे, सध्याच्या घडीला चर्चेतील नाव आहे मावळातील. पुणे जिल्ह्यातील देखील मोठमोठ्या संघांमध्ये आपण आशिष मोहिले यांना पाहत असतो. आणि धावसंख्या जर पाहिली तर 14 झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मावळ भूषण पुरस्कार देखील त्यांना दिला गेला आहे. तर पाहूया समोर जर पाहिलं तर अविनाश रामगुडे हो बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक खेळतोय. आणि हा बॉल जर पाहिलं तर थोडासा टप्पा पडल्यानंतर वळतोय आणि मार्गस्थ होतोय सीमारेषा दिशेने. परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते. जसं तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. धावसंख्या 16 झाली आहे.
विजयासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 73 धावांचं लक्ष आहे. 4 ओव्हरमध्ये 73 धावा. यानंतर सेमीफायनल आणि फायनल. एक सेमी बाकी आहे, त्यानंतर फायनल मॅच असणार आहे. अशा 2 मॅचेस अजूनही बाकी आहेत. $1,50,000 आणि 25,000 25,000 असं पारितोषिक या स्पर्धेचं. आणखीन एक बिग हिट. अविनाश रामगुडे तुटून पडलेले आहेत आणि पहिल्या षटकात जर पाहिलं तर लांब लचक असे 3 षटकार खेळलेत. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये हेच या ठिकाणी सांगत असताना. आणि पहिल्या षटकात धावसंख्या जर पाहिली तर झाली ती सुरू आहे पहिलं षटक आणि 22 धावा झाल्यात सुद्धा. एक स्थानिक संघ आहे, एक व्यावसायिक दर्जाच्या खेळाडूंचा संघ आहे, परंतु तालुका निहाय ओव्हर 40 गटातून पात्र झालेला संघ आहे. दोन्ही टीमची स्ट्रेंथ मोठी आहे परंतु मॅच पाहूया 73 धावांचा पाठलाग करत असताना. मात्र चांगली मॅच ही सुद्धा पाहायला मिळणार आहेत. आज चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या, चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं, चांगले प्लेयर पाहायला मिळाले. आणि जसं ऋतिक पाटीलने मागील मॅच मध्ये प्रभावित केलं तसं या मॅचच्या पहिल्या डावामध्ये ऋषिकेश कदमने प्रभावित केलं. म्हणजे एक असा कालखंड होता की हा खेळाडू क्रिकेट सोडायला निघाला होता, परंतु आज जर पाहिलं तर देहरोडचा ब्रँड झालाय. या वेळेला वा बॉल मात्र ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. यष्टीरक्षकांच्या देखील आवाक्यात नव्हता. नो बॉल मात्र या ठिकाणी पंच घोषित करतायत. ते धावांचं पंचक मात्र या ठिकाणी येईल. या 5 धावांनी धावसंख्या पुन्हा पुढे जाते. पहिलं षटक संपता संपेना. आणखीन एक बिग हिट. 73 धावा 4 ओव्हरला करायच्यात खऱ्या, परंतु आता पहिल्याच ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 33 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये कुठल्या गेलेल्या आहेत. तुषार शिंदे येत आहेत. देवरूडचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 33 धावा घेतल्या गेलेल्या आहेत. मॅच संपलेली नाहीये. या वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे. एक धाव मात्र खूप महत्वपूर्ण असणार आहे. 40 धावांची आवश्यकता होती, आता मात्र 39 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे, बरोबर ना. 17 चेंडू 39. अविनाश रामगुडे. काल एक अर्धशतक झालंय, आज आणखी एखादं अर्धशतक होईल का. देहरोडचे युवा खेळाडू एका मातब्बर संघाला टक्कर देत आहेत. एका बाजूला अनुभव आहे, एका बाजूला युवा जोश आहे. 5 चेंडू अविनाश रामगुडे यांनी खेळलेले आहेत, त्यापैकी 4 सीमारेषेच्या पलीकडे 6 साठी पाठवलेले आहेत. परंतु तुषार यांच्यावर सगळ्यांच्या नजरा असतील आता. बॅकफुटला गेले आणि यावेळेला जर पाहिलं तर पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. गवतात वेग मंदावला. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल आणि इकडे लगेच पाठीमागे आले. सांगितलं नको, इकडे रिस्क होऊ शकते. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जाते. 35 धावा. एक बॉल आता मात्र निर्णायक असणार आहे. 38 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 16 बॉल 38. पहिल्या क्रिकेटमध्ये सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो. यावेळेला चांगल्या ठिकाणी चेंडू येताना पाहायला मिळाला. लेंथ वरून थोडासा कट केला
यष्टीरक्षकांकडे पाठवला. डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. समीकरण बदलते. पहिल्या 3 बॉलमध्ये केवळ 2 रन आलेले आहेत. 15 बॉल बाकी आहेत. 15 बॉल 38. संदेश पार्टे, अविनाश रामगुडे. धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा एकने पुढे जाताना पाहिलं मिळते. तुषार शिंदे यांनी चांगलंच कमबॅक केलंय. सगळ्यांना प्रश्न पडला असेल अंपायरच्या बाजूला कोण आहेत. ते पाणी मारणारे कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे ते अनिवार्य आहेत तिकडे. 4 बॉलमध्ये केवळ 3 धावा दिलेल्या आहेत. त्याला म्हणतात कमबॅक. परंतु समोर अविनाश रामगुडे. यावेळेला आणखीन एक फटका, जो मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. सिक्सर किंग अविनाश रामगुडे. न थकता गेली कित्येक वर्ष निरंतर क्रिकेटची सेवा सुरू आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 6 ने पुढे जाते, जाऊन पोहोचते 42. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 31 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. 13 बॉल 31. आपले खेळाडू जे प्रेक्षक आहेत मैदानाच्या बाहेरून प्रोत्साहन देत असतात. खेळाडूंपेक्षा प्रेक्षकांना जास्त टेन्शन असतं. त्यांचं म्हणणं एवढंच असतं आपली टीम जिंकावी. यावेळेला फटका फसला. बॉल हवेत आहे आणि मोठी विकेट. मॅचचा टर्निंग पॉइंट. अविनाश रामगुडे. मोठा मासा गळाला लागला. यस, काय खेळलेत परंतु अविनाश रामगुडे. 5 षटकार खेळले या डावामध्ये आणि 33 धावांची याही मॅच मध्ये जबरदस्त पारी खेळली अविनाश रामगुडे यांनी. जिद्दीचं दुसरा नाव अविनाश रामगुडे. परंतु इकडे इतरांनी देखील सांगितलं आता एक पुढे टाकून बघ, एक खाली बॉल टाकून बघ. आणि त्यांनी तेच बाहेरच्यांचं ऐकलं. कधी स्वतःचं ऐकायला लागतं, कधी इतरांचं सुद्धा ऐकायला लागतं. आणि इकडे महत्वाची विकेट येते अविनाश रामगुडे. टाळ्या व्हायला हरकत नाही. अविनाश रामगुडे 5 सिक्सर. आणि आता जर पाहिलं एक षटकार आला खरा, परंतु ओव्हर मात्र खूप चांगली टाकली. केवळ 9 रन दिलेले आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती 42. अजूनही 12 बॉलमध्ये 31 ची आवश्यकता. ऋषिकेश कदम यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. बॅटिंग मध्ये तर हिरो होते. 6 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत. आता बॉलिंगला आलेत ऋषी कदम. ही स्पर्धा सगळ्यांच्या एका गोष्टीसाठी लक्षात राहील, कारण पूर्वी ह्या गोष्टी पाहायला मिळत होत्या. खेळपट्टीवर पाणी टाकतं, परंतु अलीकडे बरीच वर्ष बंद झालं होतं. परंतु हे कुणी सुरू केलं असेल? आझादी चषक आणि देवरोडने सुरू केलेला आहे. त्यामुळे ही स्पर्धा बऱ्याच अंशी सगळ्यांच्या लक्षात राहील. पावसाळी स्पर्धा आणि पाणी जर खेळपट्टीवर नसेल तर मजा नाही. आणि ते मात्र टाकलं गेलेलं आहे. ऋषी चला घाई करा. 2 मॅच यानंतर बाकी आहेत. 5:15 वाजलेले आहेत. वेळेचं बंधन आहे. 6:45 हा आपला अंधार पडतो. 6:45 या वेळेला उसळी होती. या बॉलला खेळतात मात्र पॉइंटच्या दिशेने. 1 धाव तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिलाय संदेश यांनी. आणि दुसरी धाव देखील मात्र तिकडे पूर्ण केली गेलेली आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 44. 29 पाहिजेत. 11 बॉल 29. एका बाजूला अमराज मृत्युंजय कोथरूड पुणे, एका बाजूला देहू रोड 11 यांच्यामधील संघर्ष मात्र सध्याच्या घडीला सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. उपेश कराळे यांनी टीम देखील या ठिकाणी उपस्थित राहते.
यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय आणि ऋषी हे तेच नाव आहे सध्याच्या घडीला देहू रोडचा हा तारा चर्चेत आहे. ऋषिकेश कदम अचानक टीम मध्ये सुरुवातीला क्रिकेट खेळायचे, कालांतराने अचानक बंद झाली, स्वतःचं क्रिकेट बंद होण्याच्या दिशेने वाटचाल करत होती, परंतु उमेश नायडू यांच्या परवानगीने मात्र पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आणि आज ज्या ज्या वेळेला देहू रोडचं नाव निघतंय ना त्यावेळेला ऋषिकेश कदम हे नाव मात्र चर्चेत येताना पाहायला मिळत आहे. प्रचंड मेहनत यांनी केली आहे. आनंद चव्हाण, निहाल तुसामत, उमेश नायडू, जेपी असतील, मोहिले असतील, हितेश नाडार, राजू पेरुमल, ही खूप सारी नावं या परिसरातून येत आहेत. तुषार शिंदे त्यापैकी एक ऋषी. या वेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मोठा फटका नाही आला तर ही जमेची बाब आहे, परंतु संदेश पार्टे मॅच सोडणारे खेळाडू नाही आहेत. फायटर आहे, जिद्दी खेळाडू एकदम संदेश पार्टे. आणि स्कोर जर पाहिला तर 46 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळत आहेत. 9 बॉल 27. या 3 बॉलवर जर का 1-2 मोठे फटके आले मजा येईल मॅच मध्ये. पाहूया काय होईल. संदेश पार्टे, हो हो वेग प्रचंड. मला थोड्या वेळासाठी प्रज्योत आंबिरेची आठवण झाली, एवढ्या वेगात बॉल टाकलाय. प्रचंड वेगात बॉल येताना पाहायला मिळाला. 8 बॉल मध्ये 27 अजूनही पाहिजेत. संदेश पार्टे एखादा षटकार टीमच्या समर्थकांना टाळ्या वाजवायला लावेल. इकडे जर पाहिलं तर एक धाव घेतली जाते. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 33 धावा आल्यानंतर सुद्धा कमबॅक केले आणि त्याचं कारण आहे तुषार शिंदे आणि आता ऋषिकेश. परंतु मॅच सोडणारे हे दोन्ही खेळाडू नाहीयेत. पहिल्या ओव्हरमध्ये 33 आल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा रन येऊ शकतील या विश्वासाने तुम्हाला खेळावं लागणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागणार आहे. संदेश तेच सांगतायत, अरे पहिल्या ओव्हरमध्ये मारलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण मारू, परंतु प्रयत्न करावे लागतील. 47 धावा धावफलकावर आहेत. 26 धावा, 7 बॉल 26. ऋषिकेश कदम या मॅचचा हिरो. समोर वसीम सारखा दिग्गज खेळाडू. व्हाईट बॉल, वेग होता परंतु उसळी होती. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि आता 25, 7 मध्ये 25. क्या बात है ऋषी. आणि आता मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉल बाकी आहेत. अंतिम फेरीमध्ये देहू रोड 11 दाखल होणार का, कारण धाव संख्येची आवश्यकता आहे ती 25. 6 बॉल 25. सुगंध कुमार बॉलिंग आलेले आहेत, परंतु संदेश पार्टे अशाही प्रकारच्या कित्येक मॅच जिंकून दिल्यात. आज पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. सुगंध कुमार 6 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. पुढच्या दोन्ही टीम तयार राहायचंय. जशी मॅच संपेल लगेच मैदानात दाखल व्हायचंय.
25 धावांची आवश्यकता, 5 बॉल बाकी आहे. सुगंध कुमार यांना गोलंदाजीसाठी पाहतोय. अंतिम फेरीत देहू रोड 11 जाण्याच्या दिशेने वाटचाल, परंतु त्यांच्या मध्ये उभे आहेत संदेश पार्टे. आझादी चषक पाहतोय आपण स्वतंत्र दिवसात. आज भारताचा स्वातंत्र्य दिन आणि त्याचा औचित्य साधून असणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 5 मध्ये 24, 5 पैकी 4 बाहेर मारायचे आणि ते सुद्धा 6 वाली षटकार. यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा मात्र निवडली आहे. यानंतर कदाचित कार्तिक जोरे मैदानात खेळताना पाहायला मिळतील. हा कॅमेरा तसाच राहू द्या. समोर जे काही लहान मुले आहेत कॅमेऱ्याला स्पर्श करतायत. धन्यवाद. ऐकले त्यांनी लगेच. समजूतदार आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल. केवळ आता औपचारिकता या मॅचची राहिलेली आहे. यानंतर आपल्याला पाहायला मिळेल कोथरूड ट्रॅकर्स म्हणजेच ऋषिकेश जोरे आणि कंपनी. चांगला फटका आलाय तिकडे. आनंद नाडर आहेत आणि जाता जाता वसीम आपली छाप सोडतात का पाहिजे. एखाद दुसरा मोठा फटका त्यांच्याकडून अपेक्षित असणार आहे. कोथरूड टायगर्स एक जुनं नाव आहे. गेली कित्येक वर्ष जसं हमराज मृत्युंजय आम्ही पाहतो, त्यामुळे त्यांच्याकडून देखील अपेक्षा असणार आहे. यावेळेला फटका चांगला आलाय करा आणि ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. वसीमला गेली कित्येक वर्ष खेळताना आम्ही त्यांना पाहतोय. 4 धावा या ठिकाणी दीपक पिळगावकर सर घोषित करतायत आणि देहू रोडची टीम अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. बऱ्याच दिवसानंतर देहू रोडची टीम अंतिम फेरीत खेळताना पाहायला मिळेल घरच्या मैदानात आणि टीम देहू रोड 11 फायनल मध्ये दाखल होते. अभिनंदन. चला पुढच्या दोन्ही टीम लगेच मैदानात दाखल व्हायचंय. टॉस कुणी जिंकलाय? येस, ऋषी सर. टॉस कुणी जिंकलाय? हा काय घेतलंय? बॅटिंग. चला बॅटर पाठवा आणि क्षेत्ररक्षणासाठी लवकरात लवकर सुमित डेकडे आणि कंपनी यायचंय. सेमीफायनल नंबर 2